नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कांदा पिकामध्ये कांद्याची एकंदरीत ओव्हरऑल वाढ होणं महत्त्वाचं असतं. कांद्याची फुगवण होणं गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या कांद्याची जास्तीत जास्त उत्पादन क्षमता वाढते, जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन होत असते. तर मित्रांनो, या कांद्याच्या एकंदरीत फुगवण होण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करावी, त्याचप्रमाणे आपला कांदा जर लागवडीपासून 90 दिवसाचा झाला असेल तर अशा वेळेस आपल्याला प्रॉपरली काही गोष्टी महत्त्वाच्या करणं गरजेचं असतं, जेणेकरून कांद्याची चांगली फुगवण, चांगली साईज आणि कांद्याचा कलर एक नंबर होईल. तर पाहूया सविस्तर माहिती मित्रांनो. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर मित्रांनो. ज्या कांद्याची एकंदरीत चांगली वाढ होणं आणि कांद्याला जास्तीत जास्त कलर, ॲट्रॅक्टिव्ह कलर येणं गरजेचं असतं. तर अशा वेळेस आपल्याला यामध्ये काही फवारणी, काही पाणी व्यवस्थापन आणि काही औषधं पाण्यातून सुद्धा सोडावी लागणार आहेत. तर सर्वप्रथम पाहूया फवारणी मित्रांनो. ज्यावेळेस आपला कांदा एक 70 दिवसाचा झाला असतो तर अशा वेळेस आपल्याला 05234 या विद्रव्य खताची फवारणी करायची आहे कांद्यामध्ये. यामध्ये प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला 100 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे प्रमाण. यामध्ये फवारणीद्वारे देणार असाल तर, जर मित्रांनो तुम्ही ड्रीपद्वारे देणार असाल तर ड्रीपमध्ये आपल्याला प्रति एकर 5 किलोग्रॅम 05234 हे विद्राव्य खत वापरायचं आहे. ड्रीप म्हणजेच आपल्याला ठिबक सिंचनातून जर तुम्ही सोडणार असाल तर, आणि जर तुम्ही पाटपाण्यातून सोडणार असाल तर हेच प्रमाण फक्त आपल्याला एक टाकी आणि एका नळाद्वारे दांडातून पाणी आपल्याला सोडायचं आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे विद्राव्य खत देऊ शकता किंवा ड्रीपमध्ये देऊ शकता किंवा फवारणीद्वारे सुद्धा देऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस आपला एक कांदा 90 दिवसाचा होत असतो तर अशा वेळेस आपल्याला पुन्हा एकदा विद्राव्य खताची फवारणी घ्यायची आहे. तुम्ही यावेळी 05234 घेऊ शकता किंवा मित्रांनो याला पर्याय दुसरा आहे, ते म्हणजे 0050 हे सुद्धा विद्राव्य खत यामध्ये घेऊ शकता. याद्वारे सुद्धा कांद्याच्या एकंदरीत सर्व पातीतला रस, मानेतला रस हा संपूर्ण कांद्याच्या कंदामध्ये खाली उतरत असतो. तर अशा वेळीसुद्धा हे विद्राव्य खत त्यासाठी मदत करत असतं, रस खाली उतरण्यासाठी आणि कांद्याची जास्तीत जास्त जाडी, जास्तीत जास्त फुगवण होण्यासाठी हे एकदम मदत करत असतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, या फवारणीमध्ये आपल्याला एक बोरॉनची सुद्धा समावेश करायचा आहे. बोरॉन पावडर फवारणीमुळे कांद्याची एकदम कलर एकदम बेस्ट, एकदम लाल कलर होतो आणि कांद्याची काही जास्त फुगवण होताना असताना कांद्याची फुटण्याची शक्यता असते, चिरा पडण्याची शक्यता असते, ते सुद्धा प्रमाण यामुळे कमी होत असतं या बोरॉन पावडरच्या फवारणीमुळे. बोरॉनचा आपल्याला समावेश करायचा आहे. याचे प्रमाण घ्यायचं आपल्याला 30 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दोन्हीही कंबाईन यामध्ये आपल्याला फवारणी करायची आहे. मित्रांनो, एक तर तुम्ही 05234 घेऊ शकता शेवटच्या फवारणीमध्ये किंवा मग 0050 दोन्हीपैकी एक कुठलं एक घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाचं आहे यामध्ये पाण्याची एकंदरीत व्यवस्थापन. मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा 90 दिवसाचा झाला असतो तर अशा वेळेस आपल्याला एक शक्यतो 90 ते 100 या दिवसाच्या दरम्यान आपलं पाणी देऊन घ्यायचं आहे शेवटचं. ज्यावेळेस लागवडीपासून कांदा आपला 90 ते 100 या दिवसाचा जे दरम्यानचे दिवस आहेत तर अशा वेळेस आपल्याला एक शेवटचं पाणी देऊन घ्यायचं आहे. याच्यानंतर कुठलंही पाणी आपल्याला कांद्यामध्ये द्यायचं नाही. जर तुमचा कांदा पेरणीचा असेल तर मग यानंतर 15 दिवसांसुद्धा तुम्ही एक शेवटचं पाणी घेऊ शकता. पण जर लागवडीचा कांदा असेल तर अशा वेळेस आपल्याला 90 ते 100 या दिवसाच्या दरम्यानच पाणी देणं गरजेचं असतं. यानंतर बिलकुल पाणी द्यायचं नाही. जास्त पाणी देत राहाल तर कांद्याची मुळकूज होणं, कांद्याची सड होणं, कांदा बुरशी पकडणं आणि जमिनीतच कांदा सडणं ह्या गोष्टी होत असतात. त्यामुळे आपल्याला जास्त दीर्घकाळ पाणी द्यायचं नाही. 90-95 दिवसाच्या झाल्यानंतर कांद्याचं पाणी आपल्याला शेवटचं देऊन घेऊन तोडायचं आहे. यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा शेवटचं पाणी देऊन 15 दिवसाचं होतो तर अशा वेळेस आपल्या कांद्याची काढणी करणं गरजेचं असतं, कांद्याची हार्वेस्टिंग करणं गरजेचं असतं. ज्यावेळेस आपला कांदा काढू त्यावेळेस 2 दिवस आपला पातीसकट कांदा ठेवायचा आहे, जेणेकरून पातीतला राहिलेला रस संपूर्ण कांद्यामध्ये उतरेल आणि कांदा जास्त फुगेल. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.